नमस्कार. रियालिटी बीट्स मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी राकेश भास्कर आणि आज माझ्यासोबत आहे जयश्री. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याची प्रतीक्षा प्रत्येक मराठी रसिक करत होता. प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी, वरुण नार्वेकर यांचं दिग्दर्शन आणि झी5 वर नुकतीच प्रदर्शित झालेली वेबसिरीज हे काय नवीन. नमस्कार जयश्री. आजचा विषय आपल्या सर्वांच्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. आणि काय हवं पासून सुरू झालेला हा प्रवास आता हे काय नवीन पर्यंत पोहोचला आहे. खरंच राकेश, रमा आणि आदित्य हे फक्त पडद्यावरची पात्र नाहीत, तर ते प्रत्येक मराठी घरातल्या जोडप्याचे प्रतिनिधी वाटतात. पण 10 वर्षांनंतरचं हे वळण कसं असेल? तेच महत्त्वाचं आहे. 27 मार्च 2026 ला ही सिरीज झी5 वर आली आहे. दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे. 8 भागांची ही मालिका आहे आणि यावेळी कथानक अधिक प्रगल्भ आहे. 40शीतील आव्हाने असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा नेमका कोणता पैलू या सिरीजमध्ये हाताळला गेला आहे? पहा, लग्नानंतरची पहिली काही वर्ष ही एकमेकांना समजून घेण्यात जातात. पण 10 वर्षानंतर तुम्ही एकमेकांना पूर्णपणे ओळखता असं तुम्हाला वाटतं. पण तिथेच खरा ट्विस्ट असतो. रमा आणि आदित्यचं आयुष्य आता स्थिर आहे, पण आयुष्यातल्या साचेबद्धपणामुळे जे भावनिक बदल होतात ते यात प्रभावीपणे मांडलेत. प्रिया आणि उमेशची केमिस्ट्री तर यगजाहीर आहे, पण यावेळी त्यांच्या अभिनयात काय फरक जाणवला? खूप मोठा फरक आहे. प्रियाने साकारलेली रमा आता अधिक मॅच्युअर आहे. तिचे प्रश्न आता फक्त संसारापुरते मर्यादित नाहीत, तर ती स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेताना दिसते. आणि उमेशने साकारलेला आदित्य, तो एक असा पती आहे जो बदल स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यालाही मर्यादा आहेत. वरुण नार्वेकर यांच्या दिग्दर्शनाबद्दल काय सांगाल? त्यांची मांडणी नेहमीच नैसर्गिक असते. अगदी बरोबर. वरुण यांची खासियत ही आहे की ते मोठ्या ड्रामापेक्षा छोट्या छोट्या क्षणांवर लक्ष केंद्रित करतात. चहा पिताना झालेली चर्चा किंवा रात्री झोपण्यापूर्वीचा शांत संवाद, हेच क्षण नातं जिवंत ठेवतात. या 8 भागांमध्ये त्यांनी हा रिअलिझम जपला आहे. पण राकेश, प्रेक्षकांना वाटू शकतं की हे आणि काय हवंचं फक्त पुढचं वर्जन आहे. यात खरोखर काही नवीन आहे का? चांगला प्रश्न आहे. आणि काय हवं मध्ये एक निरागसता होती. हे काय नवीन मध्ये एक प्रकारचं गांभीर्य आहे, पण ते कंटाळवाणं नाही. यामध्ये जोडप्यांमधील संवादातील दरी कशी कमी करायची हे खूप सुंदररित्या दाखवलं आहे. असं समजा की हे नात्याचं अपग्रेड वर्जन आहे. म्हणजे हे एक मनोरंजनाचं पूर्ण पॅकेज आहे म्हणायचं. तरुण जोडप्यांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सर्वांनी पाहावी अशी ही कलाकृती वाटते. नक्कीच. खास करून ज्यांना नात्यात थोडा थकवा जाणवतोय त्यांनी ही सिरीज चुकू नये. 27 मार्च पासून ही उपलब्ध आहेच. प्रिया आणि उमेशने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की ते मराठी इंडस्ट्रीचे पॉवर कपल का आहेत. तुम्ही ही सिरीज पाहिली नसेल तर नक्की पहा. राकेश, आज खूप छान विश्लेषण केलं. धन्यवाद जयश्री. नात्यांमधली ही नवी गोष्ट तुम्हा सर्वांना कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. नमस्कार. ही सिरीज केवळ मनोरंजनासाठी नाही, तर लग्नाच्या 10 वर्षांनंतर येणाऱ्या मानसिक आणि भावनिक बदलांना कसं सामोरं जावं याचा एक आरसा आहे. तर मित्रांनो, हे काय नवीन नक्की पहा. आणि तुम्हाला रमा आदित्यचे हे नवे रूप कसे वाटले ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा रियालिटी बीट्स मराठी. धन्यवाद.